हॅलो सगळ्यांना, कशा तुम्ही? आय होप तुम्ही असे पुढे माहिती. तर गाईज आपला एवढ्या दिवसानंतर एक नवीन व्हिडिओ आलेला आहे. गाईज आज आम्ही बँड्राला आम्ही व्हिजिट देणार आहोत आज आणि तिकडे जाऊन चर्च मध्ये आम्ही व्हिजिट देते आणि त्याच्यानंतर तिकडे आजूबाजूच्या जागेमध्ये फिरणार आहे. गाईज आहे माउंट मेरी चर्च. तुम्ही गेला असेल, तुम्हाला माहिती असेल, खूप चांगलं चर्च आहे. तिकडे जाऊन चांगलं म्हणजे व्ह्यू वगैरे आहे. तुम्हाला सी व्ह्यू दाखवू आणि मेन म्हणजे SRKचा तिकडे बंगला आहे. आणि गाईज बाकी गोष्टी एन्जॉय करू आणि तुम्ही नक्की पूर्ण व्लॉग एंड पर्यंत नक्की पहा. तुम्हाला नक्कीच मजा येईल आणि चांगला वाटलं तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. गाईज व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर गाईज आता आपण गेटवर पोहोचले. आता निघायसाठी लवकर निघणार. आता बस येईल ना, त्यासाठी आता वाट बघत आहे. 6:35ची बस आहे. मग तिकडे जाऊन आम्ही पोहोचतील. तुम्हाला आता स्टेशनवर भेटू. तेच गाईज. सो गाईज आता आम्ही वाणगावला जाणाऱ्या लोकलमध्ये बसले आहेत, कारण की बोईसरच्या स्टेशनवरती खूप गर्दी होऊन जाते आणि बहुतेक चान्स आहेत की बोईसरला चढल्यावर आम्हाला जागा बसायला भेटणार नाही. आणि बँड्राला जाण्यासाठी जरा प्रवास लांबचा आहे, म्हणून आता आम्ही ट्राय केले की वाणगावला जाऊन आधी एक स्टेशन आधी जाऊन तिकडनं आम्ही लोकल पकडू. मामू आले मामू. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ। ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ। ਬਿਲਕੁਲ ਸਹੀ। 2000 years later. तर गाईज आता आपण फायनली बँड्राला पोहोचलेले आहे. बँड्रा स्टेशनवर पोहोचलेले आहेत. एकदम मस्त. तुम्ही बघून घ्या व्ह्यू. हे आपलं स्टेशन आहे. आता पाऊस जोरदार सुरू आहे म्हणून आम्ही इकडे जरा साईडला थांबलेले आहे. आता थोड्यात आता आम्ही चर्चला पोहोचणार आहे. तिकडे तुम्हाला सगळं आम्ही दाखवू. गाईज आणि आमचे मम्मी वगैरे सगळे पुढे गेलेले आहेत आम्हाला मागे सोडून. आता त्यांना पळायला लगेच जाऊ आता लगेच. तर तुम्हाला चर्चमध्ये पोहोचून भेटू. तर गाईज फायनल आता आपण नियर बाय पोहोचलेले आहेत, म्हणजे बस पकडलेली आम्ही आता चौकवरती उतरले. हे बघा, तुम्ही व्ह्यू बघू शकता बँड्राचा. आणि आमच्यासोबत आमची मम्मी आहे, माझी दीदी आहे आणि यशची मम्मी आता रस्ता क्रॉस करते अशा प्रकारे. काय वाटते मग? काय तुम्हाला आम्ही सगळं दाखवतो, तुम्ही नक्की बघा पुढचा पण. काय आहे अशी खूप पाऊस आलेला, आम्ही शेड खाली थांबलेले. आता गाईज मस्तपैकी बीच किंवा सिलिंग समोर आलेले आहेत बँड्राच्या. तुम्ही बघून घ्या इकडे व्ह्यू गाईज, एक नंबर व्ह्यू येते. आणि आता
असं बघायला गेलं तर आमच्या बाजूला आता SRKचा बंगलो आहे. मन्नत गाईज मन्नतच्या समोर आम्ही आलेलो आहे. नक्की तुम्ही बघा अख्खा ब्लॉग. थोड्या वेळाने तुम्ही बघा, आम्ही तुम्हाला दाखवणार आहे, आम्ही फोटो पण टाकणार आहेत, पोस्ट करणार आहेत, तुम्ही नक्की बघा. तर गाईज मगाशी पाऊस आला, तुम्हाला आम्ही काही दाखवू नाही शकले. आता तुम्ही सीलिंग बघून घ्या बँड्रा. आता एवढ्या वर्षाने आम्ही परत इकडे बँड्राला आलेले आहेत. कमीत कमी 5 वर्ष झालेले आहेत गाईज, 5 वर्षानंतर इकडे आलेले आहे. तुम्ही बघू. गाईज इकडे आता आम्ही मन्नत जवळ पण थांबलेले आहेत. मन्नत पण आता आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने दाखवू. मन्नत तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, SRKचा बंगला आहे, मस्त एकदम मजा येऊन जाईल. अख्खा ब्लॉग पूर्ण नक्की तुम्ही पहा. आणि गाईज तुम्ही आता व्ह्यू बघून घ्या, एकदम सही आहे गाईज. एक नंबर व्ह्यू दिसतोय गाईज. तुम्ही पण व्हिजिट करू शकता इकडे. गाईज पाऊस भयंकर आलेला मगाशी, आम्हाला खूप प्रॉब्लेम झाला. आता जरासा पाऊस कमी झालेला आहे, पण तरी पण थोडे थेंब पडत आहेत. रिमझिम पाऊस, आम्ही पूर्ण भिजून गेलेले गाईज. गाईज आता जरासं बघूया. आता आम्ही SRKच्या बंगल्याच्या परफेक्ट समोर उभे आहेत. मन्नत समोर आम्ही आलेले आहेत गाईज. समोर म्हणजे साईड व्ह्यू तुम्हाला दाखवणार, कारण त्याच्या समोर एवढी गर्दी पडली की फोटो काढायला पण लागेल. तरी आम्ही काढले जेमतेम फोटो. तर आता तुम्ही बघून घ्या, हा आहे मन्नत SRKचा. तुम्हाला माहिती असेल, बघितलं असेल तर. एकदम सही आहे गाईज. ही फुल पहिल्यांदा मी आलेलं आहे. मन्नत बघायला. ही फुल टाईट सिक्युरिटीसाठी ग्रिल लावून ठेवलेली आहे गाईज. तर असं काही आता आम्ही घरी चाललेलो, तुम्हाला स्टेशनवर डायरेक्ट भेटूया. तर काही जसं आपण बँड्रा स्टेशनला पोहोचले आहे. बँड्रा स्टेशनला पोहोचले, आता थोड्या वेळात घरी पण पोहोचतील. घरी पोहोचून ब्लॉग एंड करून तुम्हाला भेटू घरी पोहोचल्यावर. आणि अजून बँड्रा स्टेशन जरा बघून घ्या. बँड्रा सगळ्यांनीच बघितलं असेल असं मला मजा किती गाईज. उरले खाल्लं पिल्लं जाम SRKचं मन्नत बघितलं, सगळं केलं. आता घरी जाऊन तुम्हाला भेटू. फायनली घरी पोहोचलेलो आहोत आम्ही. आता जाम मजा केली तिकडे. आणि गाईस तिकडे आम्ही म्हणजे खूप वेगवेगळ्या जागेत फिरले, तुम्ही आख्या व्हिडिओमध्ये बघितले असेल. जसं की आम्ही चर्चमध्ये गेले, SRKच्या बंगल्याजवळ व्हिजिट दिली, बीचवरती गेले. आणि काही चर्चमध्ये गेले तर तुम्ही बघितले असेल की खूप गर्दी होती, आणि गर्दी असल्यामुळे तिकडे खूप टाइम झाला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही यात्रेत गेले आणि तिकडे खूप साऱ्या वस्तू खरेदी केली. चर्चमध्ये विजिट दिलं, सगळे आशीर्वाद वगैरे घेतले आणि खूप सारे फोटो काढले. आणि गाईस सांगितलं जाते की चर्चमध्ये तिकडे जे मूर्ती आहे त्याचं ते बाळ चेंज होत राहते. आणि बघू, आम्ही त्यासाठी एक एक्सपेरिमेंट केलेला आहे की एक फोटो काढलेला आहे आणि तो फ्रेम करून ठेवलेला आहे. बघू पुढच्या वर्षी चेंज होतो का. पुढच्या वर्षी जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला आम्ही प्रूफ सकट दाखवूयात ते. आणि गाईस त्यासोबत आम्ही SRKच्या बंगल्याजवळ पण व्हिजिट दिली, मन्नत सगळ्यांना माहिती आहे. आणि गाईज आम्हाला खूप मजा आली, एक वेगळा एक्सपिरियन्स होता. तसं आम्ही एवढ्या वर्षात गेले नाही, 5 वर्ष झाली आम्हाला गेलेले, पण आम्ही आता या वर्षी गेले, आम्हाला खूप चांगलं वाटलं. आम्ही बीचवर व्हिजिट दिली. यावर्षी गर्दी का होती कारण की फेअर होता. गेल्या 5 वर्षाआधी आम्ही जेव्हा गेले तर फेअर नव्हता म्हणून गर्दी नव्हती. आज जरासा पाऊस आल्यामुळे पण जराशी अडचण झाली. खूपच जास्त पाऊस आला, आम्ही पूर्ण भिजून गेलेलो. आणि गाईस तसंच ओव्हरऑल ते मजा आली. जरा एक नवीन एक्सपिरियन्स आला एवढ्या दिवसानंतर कुठे बाहेर गेलं. त्याची व्हिडिओ पण काढली, तर तुम्हाला एक कंटेंट बघायला मिळाला आमचा. एवढ्या दिवसापासून व्हिडिओ येत नाही होते आमचं, ते आम्ही शॉर्ट्स टाकले. तुम्हाला एक्साइटमेंट झाली असेल की कधी व्हिडिओ कधी. आज फायनली व्हिडिओ आलेला आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि गाईज असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ते सबस्क्राईब करा गाईज. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा गाईज व्हिडिओला. आणि मित्रांना सांगा की आमच्या व्हिडिओवरती कमेंट करा गाईज. तुम्ही कमेंट करते आम्हाला तेवढेच हे भेटते, प्रोत्साहन भेटते, त्यामुळे तुम्ही नक्की कमेंट करा जावा. आणि गाईज आता आम्ही ट्राय करतो की पुढे पण नक्कीच चांगले चांगले व्हिडिओ बनावे, तुम्हाला चांगले चांगले कंटेंट द्यायचा आम्ही प्रयत्न करू गाईज. तोपर्यंत जय हिंद.